नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रो, आज आपण सातारा शहरामध्ये आलेलो आहोत आणि सातारा शहर म्हटलं की साताऱ्याचा इतिहास आपणास आठवतो. तर आज आपण खऱ्या अर्थानं साताऱ्याला ओळख निर्माण करून देणारे आणि मराठ्यांचे आद्य इतिहासकार असं ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे ग्रँड डफ. तर त्यांचं आज आपण निवासस्थान पाहणार आहोत आणि सातारा शहरामध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच आहे. तर आता आपण ते पाहायला आलेलो आहोत. चला. खूप दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचलेलं होतं. रा कुलकर्णी यांनी लिहिलेलं ग्रँड डफ यांच्याविषयी ते पुस्तक होतं. तर त्या पुस्तकामध्ये या स्थानाचा उल्लेख केलेला होता. मी मध्यंतरी खूप वेळा चौकशी केली, त्याचबरोबर माहिती घेतली, परंतु मी यापूर्वी ज्या ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण होतं फोडजाई मंदिराच्या शेजारी. तर मी त्या ठिकाणी पाहिलं, परंतु मला त्या ठिकाणी कुठेही असली इमारत आढळून आली नाही. 2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये या स्थानाचा उल्लेख केलेला होता. तर आता मी हे स्थान पाहायला आलो आहे आणि हे निवासस्थान 1818 ते 1822 या काळामध्ये ग्रँड डफ यांनी वापरलेलं. ते ठिकाण सत्र न्यायालय आणि या ठिकाणी असणारं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याबरोबरमध्ये साताऱ्याहून पंढरपूरला जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे. हे निवासस्थान जे आहे ते खूप सुंदर होतं, परंतु आता मात्र याची पडझड झालेली दिसते. आपण आता इमारतीमध्ये प्रवेश करत आहोत. याच इमारतीमध्ये ग्रँड डफ याने कधी काळी वास्तव्य केलं होतं आणि मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी अनेक ग्रंथांचं वाचन करण्यास सुरुवात केली होती. मूळ इमारतीमध्ये 200 वर्षांमध्ये अनेक बदल केलेले आहेत. या ठिकाणी फरशी बदललेली आहे, मात्र इमारतीची मूळ संरचना तशीच ठेवण्यात आलेली आहे. ग्रँड डफ नंतर याच इमारतीमध्ये अनेक जिल्हाधिकारी आणि न्यायाधीश साहेब यांचे वास्तव्य होते. या इमारतीमध्ये भूत असल्याचा देखील येथील नागरिक उल्लेख करत असत. आपण या इमारतीच्या आत आहोत आणि तुम्ही जर पाहिलं तर इमारतीची रचना सुंदर आहे आणि ठिकठिकाणी जे जुन्या काळातली लाईटीची व्यवस्था होती त्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सध्या या बंगल्यामधील खोल्यांचं नुकसान झालेलं आहे. याच बंगल्यात बसून ग्रँड डफने सातारा संस्थान
आणि प्रतापसिंह महाराज यांच्याविषयी अनेक निर्णय घेतले होते. खरं तर मित्रहो, 1818 ते 1822 या कालखंडामध्ये या ठिकाणी ग्रँडोप हे या ठिकाणी राहिलेले होते. हे जे निवासस्थान आहे ते बरोबर साताऱ्यातील राजवाडा ते या ठिकाणी असणारे कृष्णा नदीवरील माहुली या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या बरोबर बाजूला आहे, जेणेकरून दोन्ही ठिकाणांवर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल अशी याची रचना आहे. त्यांचं पूर्ण नाव जे होतं ते कॅप्टन जेम्स केनिंगहॅम ग्रँडोप असं होतं. तर ग्रँडोप हे इंग्लंडमधील स्कॉटलंड हा एक प्रदेश आहे, राज्य आहे. त्या स्कॉटलंड या राज्याचा रहिवासी. बॉन्फ इथं त्याचा जन्म झाला. तो जास्त शिकला नाही. कमी वयामध्येच तो आपलं नशीब आजमावण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी तो भारतात आला. भारतामध्ये तो एका छोट्या शिपायापासून ते अगदी तो कॅप्टन या पदापर्यंत पोहोचला. त्याला कोणी मदत केली असेल तर ती म्हणजे मुंबईचे गव्हर्नर. त्यांचं नाव होतं माउंट एल्फिन्स्टन. तर एल्फिन्स्टनच्या हाताखाली कसलेला हा मुरब्बी असा तयार झालेला एक चांगला शिपाई होता. पेशवे आणि इंग्रज, तर ती लढाई इंग्रजांनी जिंकली आणि पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर इंग्रजांनी साताराचे जे संस्थान होतं ते तसंच ठेवलं आणि सातारच्या संस्थानचे जे राजे होते छत्रपती प्रतापसिंह राजे, तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी आणि या राज्याची व्यवस्था लावून देण्यासाठी एल्फिन्स्टनने या ग्रँडोप याचे पॉलिटिकल एजंट म्हणून नेमणूक केली आणि ते सन 1818 पासून या ठिकाणी येऊन राहू लागले आणि हे त्यांचे तत्कालीन निवासस्थान होते. ही जी वास्तू आहे ती पडलेल्या अवस्थेत आहे. काही दिवसांची सोबती आहे. काही दिवसांनी कदाचित ही डासेल. जर याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित ही काळाच्या ओघामध्ये नष्ट होईल. आणि ज्यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथमतः लिहिला त्या ग्रँडोप त्यांचा आपल्याला आदर पाहिजे, कारण सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचं काम श्रेय त्यांनाच जातं. सन 1818 मध्ये हा ग्रँडोप या ठिकाणी आला. त्याने प्रतापसिंह राजे भोसले यांना खूप मार्गदर्शन केलं. त्यांचा अगदी मित्र, सोबती, मार्गदर्शक अशा अनेकविध भूमिका त्यांनी निभावल्या. तर ग्रँडोप हा खूप हुशार होता आणि तो 4 वर्ष या ठिकाणी राहिला. पॉलिटिकल एजंट म्हणून त्याने प्रतापसिंह राजांना खूप मदत केली आणि या ठिकाणाहून 1822 साली ते आपल्या मायदेशी परतले. स्कॉटलंडमध्ये ते गेले आणि या ठिकाणी त्याच काळामध्ये त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी साहित्य जमवायला सुरुवात केलेली होती. त्यांनी या कामी अगदी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची देखील मदत घेतलेली होती आणि खूप प्रयत्न केले आणि खूप कागदांची शोधाशोध करून त्यांचा संदर्भ लावून त्यांनी आपल्या मराठ्यांचा इतिहास त्यामध्ये त्या काळामध्ये स्कॉटलंड या ठिकाणी त्यांनी लिहिला. तर या ठिकाणी स्कॉटलंडमध्ये देखील त्यांना प्रथमतः कोणीही प्रकाशक भेटत नव्हता. मराठ्यांना त्या काळामध्ये कोणीही ओळखत नव्हतं असं त्या ठिकाणच्या प्रकाशकांचं म्हणणं होतं. तर सुरुवातीला जॉन मरे या कंपनीशी त्यांनी संपर्क थाटला. त्यांची जी भाडं होती ती त्यांनी त्यांना वाचायला दिली. ती जॉन मरे कंपनी वाचल्यानंतर त्याच्यावर एक उपाय सुचवला की तुम्ही तुमच्या या पुस्तकांचं आम्ही प्रकाशन करतो, मात्र याला मराठ्यांचा इतिहास नाव न देता मोगलांचा अस्त आणि ब्रिटिशांचा उदय अशा स्वरूपाची 2 नावं दिली तर आम्ही हे प्रकाशित करू असं त्यांनी सांगितलं. परंतु या ग्रँडोपनं त्याला मान्यता दिली नाही. ती सगळी भाडं उचलली आणि तो पुन्हा आपल्या गावाकडे निघून गेला.
तर पुन्हा काही कालावधीनंतर लॉंगमन ही एक प्रकाशन संस्था त्या काळामध्ये होती, तर त्यांनी प्रयत्न केले आणि लॉंगमन प्रकाशकांनी हे पुस्तक 3 खंडांमध्ये प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि 3 खंडामध्ये त्याला प्रकाशित केलं. मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर 42 वर्षानं पुण्यातील डेक्कन कॉलेजचा विद्यार्थी निळकंठ कीर्तने यांनी सर्वप्रथम या पुस्तकावर टीका लिहिली आणि त्यांनी जोरदार टीका केली या पुस्तकावर, की सर्व काही माहिती जी आहे ती इंग्रजांच्या बाजूने आहे, हे मराठ्यांच्या विरुद्ध बाजूने लिहिलेलं आहे. त्यानंतर विकार राजवाड्यांनी देखील यावरती टीका लिहिली. परंतु एक मात्र नक्की, त्या काळातले इंग्रज जे होते त्यांचा जो दृष्टिकोन होता इतिहासाकडे पाहण्याचा आणि इतिहास लिहिण्याचा, तो त्यांच्या बाजूने होता. ते लोक त्यांच्या बाजूनच जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचे, त्याच्यामुळं असेल. परंतु त्यानं जे मराठ्यांचा इतिहास सर्वप्रथम लिहिला, आपण त्याचं श्रेय नाकारू शकत नाही. सुरुवात कोणी केली असेल मराठ्यांच्या इतिहासाची, तर ती म्हणजे ग्रँड डोप. म्हणून त्याला मराठ्यांच्या इतिहासाचा आद्य इतिहासकार असं म्हटलं जातं. मराठ्यांचा इतिहास हा ग्रँड डोप याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रतापसिंहराजे भोसले यांना त्यांनी खूप मदत केली. 1822 साली ते स्कॉटलंडला गेले आणि स्कॉटलंडमधून अनेक पत्र त्यांनी आपल्या प्रतापसिंहराजांना मार्गदर्शनपर आणि इतर गोष्टी सांगण्यासाठी लिहिलेल्या होत्या. त्यांना भारतातून गेलेले गव्हर्नर लंडनमध्ये भेटले. त्यांनी त्याला विचारलं असता त्यांनी राजे प्रतापसिंह यांच्या कारभाराविषयी ग्रँड डोपला खूप चांगली माहिती सांगितली. त्याच्यामुळं त्याला खूप आनंद झाला. आपण जे सांगितलं, आपण जे शिकवलं, ते राजे त्याच मार्गाने चालतायत आणि लोकांचं कल्याण करतायत हे ऐकून त्याला खूप अभिमान वाटला आणि त्यानं त्यानंतर लगेच प्रतापसिंह राजांना त्याविषयी प्रशंसा करणारं पत्र लिहिलं. तर असा हा मोठ्या मानाचा ग्रँड डोप. त्यानं हे पुस्तक छापण्यासाठी जवळजवळ त्याला 1700 पाऊंड एवढा खर्च आला. स्वतःच्या पदरचा त्यानं खर्च केला. स्वतःची काही जमीन देखील त्या काळात त्यासाठी त्यानं विकलेली होती. असा हा ग्रँड डोप सप्टेंबर 1858 रोजी मृत्यू पावला. तो एके ठिकाणी सांगतोय की मला स्कॉटलंडमध्ये आता कोणीही स्कॉटिश म्हणून ओळखत नाही, तर मला आता प्रत्येकजण मराठा या नावानंच संबोधतोय, या नावानं ओळखतोय. तर एवढा तो मराठ्यांच्या इतिहासाशी, मराठ्यांच्या या ठिकाणच्या भागाशी एकरूप झालेला होता. त्याला खूप मराठ्यांविषयी आस्था होती. तर आरा कुलकर्णी यांनी त्याच्यावरती आधारित एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि त्यानंतर त्याच्याविषयी असणाऱ्या भावना आपल्या आणखी वाढतील आणि आपल्याला त्याच्याविषयी अभिमान वाटेल. तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या आणि त्यांचा इतिहास अभ्यासा, हे स्थळ पहा, तुम्हाला खूप आनंद होईल. 4 वर्ष तेच निवास असणारी ही निवासस्थान आहे. भले या ठिकाणी मोडतोड झालेली असेल, परंतु ही जी वास्तू आहे ती खूप सुंदर आहे. तुम्ही प्रत्येकानं नक्की ही वास्तू बघायला आलंच पाहिजे. हा जो मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डोप यांचं निवासस्थान आणि त्याच्याविषयी सविस्तर दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.